पहले दिन में शनाया पैकर्स टिम्बोली ने सुपर 4 में क्वालिफाई किया है और डे 2 में कल के दिन हमने देखा जय श्री राम बियाला स्पोर्ट्स बोईसर नवापुर टीम ने सुपर 4 में क्वालिफाई किया है और आज की इस तीसरे रात में अब तक टीमें बची है 3 और क्या कामन 94 या फिर टीम दत्तगुरु 11 कासर बड़ौली या फिर टीम जीटी पैकर्स वर्सोवा सुपर 4 के लिए क्वालिफाई होगी। विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम, प्ले हार्ड, प्ले सेफ and may the best team can win this match. धन्यवाद विनोद गुप्ता। हेलो हेलो चेक, हेलो तो वेलकम बॅक, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। एका बाजूला आपण पाहिलं तर जितू पॅकर वर्सोवाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला दत्तगुरु 11 खारीगाव कासार वडवलीचा संघ आपण पाहतोय। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील। आयुब शेख तयार झालेत, तर स्ट्राईकला फलंदाज समाधान आणि नॉन स्ट्राईक एंडला आतिशला आपण पाहतोय। 4 षटकांचा सामना, पॉवर प्लेची लाईट ऑन झाले म्हणजे पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय। पहिलाच बॉल जबरदस्त खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे धावा मिळतील 2 पंच सज्ज झालेत। एका बाजूला आपण पाहिलं तर राकेश राऊत सर आणि दुसऱ्या बाजूला यस विशाल नाईक सर आहेत। कौशलेंद्र सिंग कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कॅमेरामॅन आकाश मालला आपण पाहतोय। डिका स्पोर्ट वाहिनीवरती ही स्पर्धा थेट घर बसल्या आपण अनुभवू शकतोय। आयुब शेख तयार, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं, ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू ठेवलाय, वाईट बॉलचा इशारा होतोय। धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 3 या आकड्यावरती कासार वडवली संघालाही कमी लेखून चालणार नाही, कारण जबरदस्त परफॉर्मन्स ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये या संघाने केला होता। आकाश रिपटला आपण पाहतोय, चांगला फटका गॅप मधून खेळलेत, गलीमधनं खेळलेत, तिथेही 2 धावा मिळतील। प्रसाद तांडेल होते कर्णधार आणि त्याला बीट करत बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने। 5 धावा फलकावरती आपण पाहतोय। 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय। अगदी चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्गावरती आयुब शेखला आपण पाहतोय, विकेटचा शोध घ्यावा लागेल, कारण एका बाजूला जितू पॅकर्स वर्सोवाचा संघ जबरदस्त खेळतोय। आखू टप्प्याचा बॉल त्याला पाठवले अगदी ग्राउंडच्या बाहेर, उत्तुंग टोला षटकार। यस पंच, चेंडू द्यायचा आहे, नवीन चेंडू द्या, बॉक्स फोडा। जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, काय टायमिंग होतं आणि बॉल सीमारेषेच्या हॅलो हॅलो बाहेर पाठवलाय। धावसंख्या फलकावरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय जितू पॅकर्स वर्सोवाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। जोपर्यंत समाधान मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल। जबरदस्त मागच्या वर्षी ह्याच खेळाडूने उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मिळवला होता, अगदी बादशाह चषक आपण पाहतोय। समाधान आहिरकरला आपण पाहतोय, जबरदस्त इन्फॉर्म बॅटर आहेत। 11 धावा, वर्सोवाचे भरपूर सारे प्रेक्षक इथे जोडलेत। हाही बॉल फुलटॉस टाकलाय, त्यावरतीही फटका खेळले, जबरदस्त आपण पाहतोय। एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही। पंचांनी यस लगेच तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे भीमरसाठी।
अशोक राऊत सरांना आता वॉर रूम मध्ये यावं लागेल. धावसंख्या फलकावरती 11 धावा झालेत. 3 बॉल नंतर या बॉल वरती सिंगल जरूर आले, मात्र नो बॉल इथे चेक केला जाईल. यस इट इज फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू आहे. कमरेच्या खाली येणारा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतिश आपल्याला पाहायला मिळतील. फुलटॉस आक्रमण केलंय. गॅप मध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल कंप्लीट झाले, मात्र चुकी घडते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि अफलातून बॅकअप दिला गेलाय. धावसंख्या पोहोचते ती एकंदरीत पहिले तर 14 वरती 2 धावा मिळाल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातला बाकी राहिलाय. एका बाजूला जितू पॅकर्स वर्सोवाचा संघ आणि दुसऱ्या बाजूला दत्तगुरु 11 खारीगाव कासार वडवली राहुल पाटील कुणाल पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेर लिव्ह केलंय, जाऊ दिले यष्टीरक्षकाच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा, दबाव जाणवतोय. अगदी महत्वाचा सामना आहे. हा सामना जिंकला तर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहिलं तर टीम 94 कामन या संघाने वर्चस्व दाखवलंय आणि KB 11 मीरा रोड संघाला पराभवाच्या छायेत नेलंय. मोठा फटका खेळले, इनसाइड आउटचा फटका, उंची जास्त प्राप्त केलाय आणि लांबी ही तितकीच पाहायला मिळते. अगदी साइड स्क्रीन वरती जाऊन चेंडू धडकतोय. अफलातून फटका, वाह लाजवाब. धावसंख्या 21 वरती आतिश यांना आपण पाहतोय. आतिशबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग होतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 धावा घेतल्यात. बघा जसे षटकार येत आहेत तसे प्रेमनाथ बांजी साहेब ही खुश होत आहेत. अगदी प्रेमनाथ दादा जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जसे षटकार येतील तसे मात्र विनोद दादा ही खुश होतील आणि धावा झाले त्या 21. एका बाजूला जितू पॅकर्स वर्सोवाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकं आता मात्र महत्वाची असणार आहेत, कारण ज्या ज्या वेळेस पॉवर प्ले मध्ये धावा आले तदनंतर धावा कमी प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. मात्र वर्सोवाचा संघ जबरदस्त खेळलाय. मागच्याही हंगामात म्हणा याही हंगामाची सुरुवात जबरदस्त स्पर्धेची सुरुवात त्यांनी केली आणि कर्णधार कर्णधार आकाश ज्या पद्धतीने वक्तव्य त्यांनी केलंय की आम्ही ही स्पर्धा जिंकण्याकरता चालू आहे आणि त्याच दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळत आहेत. मात्र गोलंदाजी मार्गावरती भावेश चौधरी यांनाही विसरून चालणार नाही. अफलातून गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती. 2 विकेट त्याने घेतल्या होत्या आणि पॉवर प्लेच्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. एका बाजूला समाधान आहे. यस 3 षटकार मारा. प्रेमनाथ बांजी दादांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक आहे वर्सोवा संघाला. जबरदस्त फटका, वाह काय खेचून मारले. अफलातून टायमिंग. समाधान आता समाधान करतोय आपल्या वर्सोवाच्या प्रेक्षकांचं. षटकार अगदी असंच म्हणावं लागेल. संपूर्ण गाव घेऊन आलेत. षटकार येतोय, षटकार येतोय. धावसंख्या पोहोचते फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 27. समाधान आहिरकर जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. काय बॅटिंग करतायत. जसा रडार मध्ये चेंडू आला तसा मात्र चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 27 धावा. जितू पॅकर्स वर्सोवा हा संघ मैदानाच्या आतमध्ये धडक घेतोय. ही लपेटण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस ही आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय
आणि यष्टीरक्षक आयुब शेखच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न भावेश चौधरीचाही राहिलाय, कारण इथे तुम्हाला कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. कमबॅक जर करायचा असेल तर विकेट तुम्हाला महत्त्वाच्या घ्याव्या लागणार आहेत. धावसंख्या 27 वरती आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस आणि जबरदस्त फटका, चेंडूला अगदी पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. षटकार. काय बॅटिंग होते समाधान आहिरकर, जबरदस्त बॅटिंग करतोय. अगदी त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू आला तर त्यावरती अगदी 6 धावांची मोहर ते उमटवत आहेत. बॅटिंग अफलातून होत चालली आहे आणि भागीदारी ही चांगली होत चालली आहे. 33 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. यस, 4 बॉलवरती 4 षटकार जर येत आहेत तर हितेश लोंढे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आहे समाधान. जोपर्यंत समाधान आहे तोपर्यंत समाधान अगदी आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजनही करेल आणि वर्सोवाच्या प्रेक्षकांचं समाधानही करेल. मात्र दुसऱ्या बाजूला टेन्शनवाला मामला आहे असंच म्हणावं लागेल. थोडंसं प्रेशर वाढतंय. अगदी आपण पाहिलं तर सुशांत मुकादम ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं अगदी माहोल थोडासा गरम झालाय मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा फक्त 9 चेंडूवरती घेतल्या तुषार. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. आता डान्सिंग डाऊन द ट्रॅक. काय फटका खेळत, कलादेवी मातेच्या अगदी कंपाऊंड मध्ये चेंडूला पाठवलाय. षटकार. यस, 1000चं पारितोषिक आहे. 3 षटकारांकरिता जबरदस्त बॅटिंग. 2 आलेत लगातार. आता 1 यायला हवा. प्रेमनाथ दादा सांगतायत 1 आणखीन मार आणि 1000चं पारितोषिक घे. यस, एनी 11 ने ही पारितोषिक लावलंय. अजून 2 षटकार यायला हवेत. 4 मध्ये 4 आले तर 2000चं पारितोषिक एनी 11 ने ही लावलंय. भावेश चौधरी वरती आक्रमण करतायत. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. अगदी बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून चाललाय. 39 धावा झालेत. 1.5 चेंडूंचा सामना आतापर्यंत संपुष्टात आलाय. अगदी योग्य वाटचाल करतोय समाधान आहिरकर. 9 चेंडू मध्ये 29 वरती खेळतोय. 2 अर्धशतक आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये आणि आणखीन एक अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल होईल का याकडे लक्ष लागलंय. जबरदस्त फटका खेळत आणि हाई बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा या षटकात अगदी भावेश चौधरी वरती आक्रमण केलंय. षटकार आला, डॉट बॉल आला, 2 षटकार आले, तदनंतर डॉट बॉल आणि आता हा समाधान आहिरकरच्या बॅटमधनं आणखीन एक षटकार येतोय. आणखीन अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतोय. मागच्या षटकाचा अगदी योग्य दिशेने दाखवतोय. अगदी आपण पाहिलं तर ऋषिकेश पुजारी रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. काय फटके खेळले समाधानने. 1 फटका तर अगदी कलादेवी मातेच्या कंपाऊंड मध्ये बॉलला पाठवलाय. प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. प्रेक्षकीय अजूनही आपण पाहिलं तर जबरपास. आतिश साठी पारितोषिक लागले. जर 3 मध्ये 3 षटकार येत आहेत आतिशच्या बॅट मधनं तर त्याकरता 2000चं पारितोषिक असेल. एनी 11 अगदी एनी 11 चे सर्व अगदी आपण पाहतोय आपल्या संघाला पाठीराखे आलेले आहेत आणि आपल्या संघाला मनोबल देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 वरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकात 24 आणि जबरदस्त भागीदारी ही पाहायला मिळते. नितीन वैद्य येतोय गोलंदाजी मार्गावरती. विकेटचा शोध अजूनही चालू आहे, मात्र विकेट घेण्यामध्ये असफल राहिलेत
आयुब शेख आणि दुसऱ्या बाजूला भावेश चौधरी. गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय नितीन वैद्य. स्ट्राईकला आतिश का पाटील. हाही बॉल उडवण्याचा प्रयत्न आहे. आकाश रिपट आले, चांगलं जजमेंट दाखवतील यात काही शंका नाही. आणि पहिला धक्का दिलाय टीम जितू पॅकर्स वर्सोवा या संघाला. गडीबाद इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. स्लॉट मध्ये चेंडू नव्हता आणि त्याच कारणास्तव अगदी जास्त उंची जास्त प्राप्त केली या चेंडूने आपण पाहतोय. लांबून खेचण्याचा प्रयत्न केला होता. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अज्ञेश येतोय. मागच्या मॅच मध्ये अज्ञेशने अगदी त्या सामन्यामध्ये पराभव आणि विजयाचं अंतर साफ केलं होतं. अज्ञेश मैदानाच्या आतमध्ये 9 बॉल 24ची त्याची आक्रमकतेची खेळी आपण पाहिली होती मागच्या मॅच मध्ये. इथेही तशीच काहीतरी खेळी करावी लागेल. मात्र नितीन वैद्यचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट मिळवले. यस, एका ओव्हर मध्ये 2 विकेट घेतल्या तर जितू रुबाब यांच्या माध्यमातून 2000चं पारितोषिक आहे. 1 विकेट मिळवली होती, आणखीन 1 विकेट मिळवले आणि 2000चं पारितोषिक दिलं जाईल का तर नाही. आतापासून आहे. आता आणखीन 1 विकेट घ्यावी लागेल नितीन वैद्यला. धावसंख्या 45. 2 विकेट माघारी परतलेत. अज्ञेशलाही पाठवले माघारी. आकाश काय आकाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आकाश दाखल झालाय. 45 धावा, 2 विकेट गमावल्यात. आकाश यांना आपण पाहतोय. 2 विकेट लगातार आपल्याला पाहायला मिळत आहेत. शनिवारी आपण एंटरप्राइजरचे संघ पाहणार आहोत. रिव्हर्स खेळलेत आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. तिथे धावा मिळतील 2च्या मदतीने धावसंख्या 47 वरती येऊन पोहोचते. यस, 1 विकेट मिळवले म्हणजे 2 विकेट मिळवलेत. मात्र त्यामधले 1 विकेट काउंट केली जाईल. आता जे पारितोषिक आहे त्यामध्ये 3 बॉल मध्ये एखादी विकेट तुम्ही मिळवा. आणि जितू रुबाब यांच्या माध्यमातून 2000चं पारितोषिक आहे. खारीगाव ही सांगतोय आम्हीही कमी नाहीत. मात्र मॅच रंगणार यात काही शंका नाही. एका बाजूला दत्तगुरु 11 खारीगाव कासार वडवलीचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जितू पॅकर्स वर्सोवाचा संघ पाहायला मिळतोय. आकाश इनसाइड आउट खेळायचं होतं. जबरदस्त कमबॅक केलंय. नितीन वैद्यचं आपण कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केल्या आणि 4 बॉल मध्ये 2 विकेट 2 धावा त्याने खर्च केल्यात. यस, हेलिकॉप्टर षटकार आकाशच्या बॅट मधून येतोय. तर रोहित लोंढे 2000चं पारितोषिक देतील. मात्र जबरदस्त फटका आकाशने टिपलाय. आकाश रिपट सांगतोय मी आहे ना. आणखीन 1 विकेट आणि 2000चं कॅश प्राइज लागू झालंय. जितू रुबाब खारीगाव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं आणि ते पटकावले नितीन वैद्यने. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 47 आणि विकेट गमावलेत आता 3. बघा 2 धावांमध्ये 3 विकेट आलेत. नवीन बॅटर मिलन येतोय. इथून अजूनही आपण पाहिलं तर 1 षटक बाकी आहे. 7 बॉल वरती 12 ते 13 धावा आल्या तर 60च्या पलीकडे जाऊ शकतोय.
मात्र समाधान बाद झाल्यानंतर थोडासा अडचणीत सापडतोय संघ जितू पॅकर्स वर्सोवा. समाधान आहे. 3 विकेट गमावलेत आता या षटकामध्ये. धावा झालेत एकंदरीत पहिले तर 47 धावा. नवीन बॅटर मिलन येतोय. शेवटचा बॉल असेल. नितीन वैद्य या गोलंदाजाने कमाल केली आहे. 2 वरती 3 विकेट त्याने मिळवलेत. फुलटॉस वरती घेतले. कन्वर्ट करतायत समोरच्या दिशेने. चांगला फटका खेळलेत आणि धाव घेतली नाही. समाधान सांगतोय मी आहे ना, माझ्याकडे स्ट्राईक ठेवायचे आहे. अट्टहास केलाय. खरं समाधानने काय अफलातून बॅटिंग केले. 10 बॉलवरती 35 धावा जमवलेत. आता 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 47 ला 3 विकेट माघारी परतलेत. मात्र नितीन वैद्यचं कौतुक करावं लागेल. नितीन वैद्यने अगदी योग्य गोलंदाजी केली. 2 धावा आणि 3 विकेट माघारी परतवलेत. टीम जितू पॅकर्स वर्सोवा या संघाचे 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येतोय? अभिषेक यादव आलेत. अभिषेक यादव एंजॉय किया कि नहीं? ऊपर एंजॉय किया ना? फोर्टी 47 धावा झालेत. आरिफ खान येतोय गोलंदाजी मार्गावरती. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात आरिफकडे चेंडू सुपूर्द केलाय. समाधानला बॅटिंग करावी लागेल. मागच्या षटकात 2च धावा आले. 2 षटकात 45 होत्या. आता 3 षटकात 47 झालेत. शेवटचं षटक महत्वाचं षटक आहे. फटके खेळावे लागतील. डावऱ्याताचा गोलंदाज आलाय. इथून 60-65 धावा जर आल्या तर निश्चितच सामना थोडासा कासरवडवली संघासाठीही थोडासा अवघड होऊ शकतोय. मात्र कासरवडवली संघामध्येही सुपरस्टार फलंदाज आहेत. आकाश रिपट, आयुब शेख यांना आपण पाहतोय. प्रसाद तांडेल आहेत. याच 3 षटकारांसाठी प्रेमनाथ बांजी साहेबांनी ही पारितोषिक वाढवलंय. सेन्सेक्स वाढलाय. 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पंचांचा सिग्नल येतोय. पहिला चेंडू वाईट. आरिफच्या माध्यमातून प्रेमनाथ बांजी साहेब सांगतायत तुम्ही 3 षटकार मारा आणि 2000चं पारितोषिक घेऊन जा. धावा हव्या आहेत. 48 धावा झालेत. फलकावरती समाधान तयार आहे मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 35 धावा त्याने केल्यात. इथून जर समाधानच्या बॅटमधनं आणखीन 15 धावा आल्या तर 50 धावा पाहायला मिळतील का फलकावरती? समाधानसाठी हा चेंडू आहे. जमिनी लगत खेळतायत. गॅप मध्ये खेळतायत. आकाश रिपट वेगाने आले. त्याच ऍक्शन मध्ये फेकी केलंय. कौतुक करावं लागेल. आकाश रिपटचंही 2 धावा मिळवलेत. धावसंख्या पोहोचते 50 वरती. जितू पॅकर्स वर्सोवा 50 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जितू रुबाब पुन्हा एकदा आपला रुबाब दाखवतोय. 2 विकेट मिळवा आणि 2000चं पारितोषिक मिळवा. पन्नास धावा 3 विकेट. ऑफस्टंपच्या बाहेर जास्त बाहेर चेंडू टाकलाय. वाईट बॉल. पंच अगदी अलगद वलतायत. विशाल नाईक यांना आपण पाहतोय. धावसंख्या 51 वरती. ऍक्शन रिप्ले मध्येही आपण पाहू शकतोय. अगदी वाईड लाईनच्या बाहेर चेंडू हाताळलाय. 51 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्गावरती आरिफ खान तयार. 51 ला 3 विकेट गेल्यात. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे. चांगला फटका खेळलेत. गॅप मध्ये बॉल चाललाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी
अचूकतेने आपण पाहतोय आणि फलंदाज आता माघारी परतवलाय. कोणता बॅटर बाद झालाय तर यस मिलन बाद झालाय. एकच धाव मिळते. धावसंख्या 52 वरती आपण पाहतोय. यस क्रॉसिंग झाले का पाहण्यासाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. तर हाईट फॅक्टर साठी यस पंच यस अक्षय सोनी आपण या. यस फेअर बॉल आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू लॉस झालाय. जितू पॅकर्स वर्सोवा या संघाने आपला रिव्ह्यू लॉस केलाय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅट्समनचं नाव अंकुर येतोय. क्रमांक 6 वरती मात्र मैदानाच्या आतमध्ये समाधान आहे. या वेळेस आता मात्र नोचा इशारा निश्चितच होईल. 1 फॉर द ओव्हरचा प्रथमता इशारा झाला होता आणि आता उचली जास्त आहे. नो बॉलचा इशारा होतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 53 या धावसंख्येवरती. चला नो बॉलचा इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून. यस फ्री हिट. अभिषेक यादव बजर वाजवा. अगदी आपण पाहतोय ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू ठेवलाय. वाईट बॉल +2 बाईच्या माध्यमातून धावा मिळतील. धावसंख्या आता पोहोचते फलकावरती 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेल्या. फ्री हिट अगदी कंटिन्यू आहे. आरिफ खान वरती दबाव वाढतोय. चेंडू 2 टाकले. धावा खर्च केल्यात त्या 9. समाधान आहिरकर बॉलला पाठवलंय कलादेवी मातेच्या दर्शनासाठी. आउट ऑफ द पार्क सिक्सर. प्रेमनाथ बांजी साहेब मागतायत अजून 2 तुम्ही षटकार मारा आणि 2000चं कॅश प्राइज घेऊन जा. धावसंख्या पोहोचते फलकावरती 62 वरती. जुने चेंडू कमी आहेत. नवीन चेंडू देऊ का? यस नवीन चेंडू द्या अक्षय.
62 वरती 4 विकेट गमावल्यात. समाधान आहिरकर 14 चेंडू 44 धावा. वैयक्तिक कुठल्या गेल्यात 2 अर्धशतक आम्ही पाहिलेत. मॅकमिलन गोविंद आणि तदनंतर प्रतीक पवार. इथे तिसरं अर्धशतक येईल का? सर्वात कमी चेंडू मध्ये धावसंख्या 50 धावा पार करण्याची संधी आहे. 14 चेंडू आणि 44 वरती खेळतोय. धावसंख्या 62 62. एवन जोडी पुरस्कृत बादशाह चषक 2026 चा सोहळा. चांगला चेंडू टाकलाय, समोर टाकलाय. आता संधीच नाही, बॉलला पाठवलंय. 1 2 3 टप्प्यासहित सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धावसंख्या 66 वरती जाऊन पोहोचतोय. 15 चेंडू आणि 48 वरती समाधान आहिरकर पोहोचला गेलाय. मागच्या वर्षी उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मीच घेतला होता असं प्रेक्षकांना सांगतोय. या चेंडूवरती जरी चौकार किंवा षटकार मारला तरी 50 धावा होऊ शकतायत आणि जलद 50 धावा या स्पर्धेतल्या होऊ शकतायत. 17 चेंडू आणि 54 चा हाही स्कोर आहे. 66 ला 4. ऑप्शनच्या बाहेर, जास्त बाहेर चेंडू ठेवतायत. वाईट बॉलचाही इशारा होतोय. आरिफ खान भरपूर मागडाट साबित होतोय. 4 बॉलवरती 20 धावा त्याने खर्च केल्यात. 3.4 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 67 धावा फलकावरती आहेत. गाडीची लाईट बंद करा प्लीज. अगदी गेटच्या समोर, गेटच्या समोर, गेटच्या बाजूला जो कोणी बाईक आहे. यस, थँक्यू व्हेरी मच. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 2 धावासाठी वंचित आहेत. 48 वरती खेळतायत समाधान आहिरकर. इथे समाधानने अगदी बॉलला पाठवलंय आणि षटकारासहित अर्धशतक. वेल प्लेट, बॅट दाखवायची आहे. जबरदस्त टाळ्यांचा गजर होतोय. अगदी आपण पाहतोय 2 वाजून 20 मिनिटांनी अर्धशतक ठोकले समाधान आहिरकरने. सर्वात जलद अर्धशतक पाहायला मिळते. या स्पर्धेतलं 17 चेंडू मध्ये 54 होतं आणि इथे 16 चेंडू मध्ये 54 धावा. 73 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल पायावरती आदळतोय. धावसंख्या अगदी आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून बॅटर परतला गेलाय. धावसंख्या 73 झालेत आणि जिंकण्याकरिता 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. 74 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय याचं धावतं वर्णन, धावतं विवरण ऐकवण्याकरिता विनोद गुप्ता आपल्या समवेत जोडले जातील. धन्यवाद किनीजी यांचा आवाज आपण ऐकलाय आणि काय बॅटिंग केली गेली आहे पहा. आमच्या मुख्य स्टेजवर आदरणीय श्री अविनाश पाटील साहेब, आदरणीय गरज साहेब, त्यानंतर राजूदादा पाटील, अशोकजी राऊत आणि तमाम आमचे सर्व साथीदार तसेच ऋषिकेश चंद्रकांत पाटीलजी देखील आमच्या या मॅचला एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि समाधान आयरकर यांना विनंती असणार आहे की आपण ताबडतोब आमच्या टॉस बॉक्स मध्ये या जिकडे आपण कॅश प्राइजेस देत आहोत. प्रेक्षक देखील दिवाणी झालेले आहेत. समाधान यांनी विनंती असणार आहे की लगेच आपण स्टेजवर या. आपण कॅश प्राइज या ठिकाणी देणार आहोत. समाधान या 1 मिनिट फक्त यायचं आहे. आपल्याला जास्त वेळ घेणार नाही. आपण सन्मान लगेच कॅश प्राइज आपले पाहुणे निघत आहेत. तर प्राइजेस सनी प्रेमनाथ भांजी साहेब यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा येस, समाधान यांनी लगेच यायचं आहे आपला पारितोषिक घेण्यासाठी.
भूपेंद्र चंद्रकांतजी पाटील आणि अविनाश पाटील यांच्याकडून देखील तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि विक्रांत चिकणे साहेब यांच्याकडून देखील तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. मांझी साहेब यांच्याकडून देखील समाधान या ठिकाणी पारितोषिक अगदी आदरणीय अविनाश पाटील जी तसेच भूपेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून 1000 रुपये. भाजी साहेब यांच्याकडून तब्बल 1000 आणि चिकणे साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. चांगला मॅच होईल यात काही शंका नाही आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहे. एका बाजूला आपण पाहतोय आदरणीय श्री राहुल दादा पाटील आणि कुणाल दादा पाटील यांच्या वतीने इन्व्हाइट केले गेलेला संघ दत्तगुरु 11 कासार बडवली आणि दुसऱ्या बाजूला टीम जितू बॅकर्स वर्सोवा आपल्याला पाहायला भेटत आहे. काय बॅटिंग केली आहे समाधानने या मॅच मध्ये पहा 50 धावा ठोकलेत आणि तिसरा खेळाडू ठरलाय ज्यांनी 50 धावा हाफ सेंचुरी पूर्ण केली. पहिला हाफ सेंचुरी मॅकमिलन गोविन अगदी चौक टीमच्या माध्यमातून आला होता. त्यानंतर दुसरा अगदी अर्धशतक आपण देखील कालच पाहिला. 2 हाफ सेंचुरी आणि प्रतीक पवार याच्या बॅटमधून 17 बॉलमध्ये 54 धावा काल आले होते आणि आज 16 बॉलमध्ये 54 धावा समाधान यांच्या बॅटमधून आलेत आणि तिसरा हाफ सेंचुरी पूर्ण झाली आणि सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार जर कासार वडवलीच्या कुठल्याही बॅटरने ठोकला तर आदरणीय रुबाबदार खारी गावातील रुबाब मिस्टर जितू दादा यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. गेंदबाजी कमान पर इस वक्त मोर्चे पर लगाया जा रहा है सुजल को. 4 ओवर का मुकाबला है. लक्ष्य बहुत बड़ा है लेकिन कासर बडौली का सपना हर बार सच करने वाले खिलाड़ी मिस्टर आयुब शेख और उनका साथ देने के लिए आकाश रिपट आए हैं बल्लेबाजी के लिए इस मुकाबले में. हालांकि आज लखन यादव की कमतरता साफ साफ नजर आई है पहले इनिंग के साथ, लेकिन यहाँ पर देखना पड़ेगा आयुब शेख बहुत बड़ा नाम है टेनिस क्रिकेट के मंच का. आज बड़ी इनिंग खेलनी पड़ेगी टीम कासर बडौली के लिए. पहली गेंद बैटन बैट में थी, ब्लैकलिफ को नीचे रखा था, शॉर्ट मिड विकेट में सम्मान पूर्वक केवल गेंद को जाने दिया है. क्या शुरुआत की है सुजल ने इस ओवर की. आणि लागोपाठच्या 3 बॉल 3 षटकार आदरणीय स्वराज कासोडेजी यांच्याकडून तब्बल देखील 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. फिर से एक बार गेंदबाज तैयार होते हुए सुजल. पहली गेंद कमाल की लाइन और लेन चैनल में डाली थी. अगली गेंद आकाश रिपट के लिए. ओ हो क्या गेंद डाली है. सुपर, लाजवाब, ट्रेमेंडस, मैग्निफिसेंट गेंद यहां पर. पढ़ने के बाद एक्शन रिप्ले कदमों का सवाल नहीं था, जगह से खेलने की कोशिश थी वहां पर. और अब हमेशा कहते हैं लगातार 2 गेंदे 2 विकेट के लिए 500. प्रेमनाथ नानजी की तरफ से दिया जाएगा. यहाँ पर हालांकि डीप में प्रोडक्शन अवेलेबल है. प्रेमनाथ जी की तरफ से यहाँ पर प्रोत्साहन दिया जा रहा है. एक तरफ से बैटिंग करने वाली टीम दत्तगुरु 11 कासर वडौली को रुबाबदार अर्थात आदरणीय जितू दादा इनकी तरफ से 3000 का कैश प्राइज. लगातार 3 बॉल 3 सिक्सर के लिए आदरणीय स्वराज कासोड़े जी इनकी तरफ से 1000 का प्राइज यहाँ पर दिया जाएगा. आयुब शेख है मैदान के बीच में. मैच के इक्वेशन को मैच को लेकर जाना इनकी पहचान रही है. लेट्स सी अगली गेंद सुजल की. तेज तर्रार गेंद दी और बहुत बाहर से निकली है. वाइड बॉल का इशारा अंपायर इस वक्त राकेश राउत का आता हुआ. सिंगल यहाँ पर मिलेगा. लाइन से हालांकि भटके थे थोड़े से, लेकिन थोड़ी सी बाहर रह दिया, जाने दिया गेंद को आयुब शेख ने और सिंगल रन यहाँ पर एक्स्ट्रा के रूप में मिलेगा.
74 का लक्ष्य का पीछा कर रही है इस वक्त टीम दत्तगुरु 11 कासर बड़वली। ओ लेट्स सी, यहाँ पर थोड़ा सा इंपैक्ट बाहर की तरफ है, घूम कर खेलने की कोशिश थी आयुब शेख द्वारा, बल्ले पर ये गेंद आई नहीं है और ये डॉट गेंद। हालांकि आयुब शेख के लिए डॉट गेंद डालना मतलब अपने आप में गेंदबाज के लिए चुनौती होती है, लेकिन काफी बेहतरीन गेंदबाजी। आयुब शेख वो नाम है जिस नाम ने आज पूरे टेनिस क्रिकेट में अपना बोलबाला बनाया है, लेकिन इस मुकाबले में सुजल ने कमाल की गेंदबाजी की है, 4 गेंदों में केवल 3 खर्च किए हैं। हाफ ट्रैकर बहुत ज्यादा बाउंस है, यहाँ पर डेफिनेटली ये वाइड मिलेगा, एक सिंगल रन यहाँ पर मिलेगी इस गेंद के साथ। और इस ओवर में 2 सिंगल 2 डॉट 2 वाइड है, आधे ट्रैक पर गेंद डाली थी, पटकी हुई गेंद थी ये। और हालांकि आयुब शेख के हेड पर से जाना मतलब ये 7 से 8 फुट की ऊंचाई से गेंद गई है। 4 में 4 बने, अगली गेंद लेकर सुजल तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। एक और बार यहाँ पर हल्का से प्लेसमेंट कर दिया है, डिक्लेयर जोन में जाएगी गेंद, 2 मिल जाएगा, मौका नहीं दिया है सुजल ने इस ओवर के साथ। क्या गेंदबाजी की है, पहले इनिंग के लिए हमने देखा जहां पर एक ओवर में 3 विकेट निकाला था मिस्टर नितिन ने, वैद्य ने, और 2000 रुपए का प्राइज जीतू दादा रुबातदार इनकी तरफ से दिया गया है। हाफ ट्रैकर गेंद, हालांकि उछल कर खेलने की कोशिश थी, ये बहुत दूर से लपेटने की कोशिश थी आयुब शेख द्वारा। यहाँ पर देखना होगा सिंगल के लिए यस नो का कॉल है, लेकिन आकाश रिपट का हालांकि वहां पर कोई भी एक्सेप्टेंस नहीं है, रन्स लेने की चाहत नहीं है। और अब इसी के साथ ओवर की समाप्ति। और दोस्तों अगर गेंदबाजी पसंद आई हो तो एक बार सुजल के लिए 2000 तालियां दोस्तों, क्या गेंद डाली इस ओवर में, आयुब शेख को जैसे मानो पैरों को जकड़ कर रखा है। 6 रन स्कोर कार्ड पर। महेंद्र वानखेडेजी यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी देखील 1000 रुपये आहे, म्हणजे कुठलाही बॅटरनी कासर वडवलीच्या 3 बॉल 3 षटकार ठोकला तर तब्बल 5000 रुपये प्राइस दिला जाईल या ठिकाणी। रुबाबदा जितीदादा यांच्याकडून तब्बल 3000 रुपये आणि स्वराज कासोडे यांच्याकडून तब्बल 1000 आणि प्रशांतजी मोरे चिची यांच्याकडून तब्बल 1000 रुपये आहे। आकाश रिपीट बॅटिंग साठी सेकंड कडे आहे, तर बॉलिंग साठी रजनीश तयार। फुल टॉस चेंडू, फुल टोल देऊन पाठवला गेलाय, अगदी डीप स्कोर लेग क्षेत्रामध्ये बॉलला अडवलाय आतमध्ये आणि एकच धाव या बॉलवर ऍड होईल। धावसंख्या तब्बल 7 स्कोर कार्डवर। पुन्हा एकदा गोलंदाज रजनीश तयार, थांबणार नाहीये, नाव मोठा आहे, फटका देखील लांब लांब लांब, षटकार आलाय आयुब शेखच्या बॅट मधून। हा षटकार क्रमांक पहिला दुसऱ्या ओव्हर मध्ये ठोकलाय, दर्जेदार क्वालिटी सिक्सर, साधा बा कमालीचा स्ट्रोक या ठिकाणी। हालांकि रडार में मिलेगी आयुब शेख के, तो रडार बदलते हैं, बहुत लंबा टावरिंग सिक्सर लगाते हैं और शुरुआत कर दी है आयुब शेख ने। पहला यहाँ पर दर्जेदार सिक्सर जड़ा इस मैच का। अगली गेंद रजनीश की आयुब शेख के लिए, और यहाँ पर लंबा रखा था गेंद, चतुराई दिखाई है गेंदबाज ने और डीप कॉर्नर क्षेत्र में अच्छी फील्डिंग, वहां पर केवल एक ही रन मिलेगा। गुड फील्डिंग, गुड थ्रो, एक सिंगल के साथ रन संख्या टोटल 14।
हालांकि बड़ी टीम में बहुत दत्तगुरु कासर बड़ौली ग्रामीण धमाका में भी बहुत कमाल का परफॉर्मेंस देती है, लेकिन यहाँ पर रन्स बड़ा है, टारगेट बड़ा है, बड़ा लक्ष्य का पीछा करने के लिए शुरुआत बड़ी चाहिए। ओहो, यहाँ पर आउटसाइड द ऑप्शन गेंद बाहर निकली है। यहाँ पर विशाल नाइस का डिसीजन आता हुआ, इट्स अ वाइट बॉल। चलिए, आपके पास ज्यादा सेकंड नहीं है डीआरएस के लिए, लेकिन यहाँ पर डीआरएस की कोई मांग नहीं है। इट्स अ वाइट बॉल, अंपायर के नजर से भी और एक्सेप्टेंस दिया है यहाँ पर खिलाड़ी ने भी इस गेंद को। और रन संख्या 15 रन। रजनीश तैयार अगली गेंद लेकर। ओहो, यहाँ पर ज्यादा बाहर निकले हैं और गेंद उससे बाहर डाली यहाँ पर रजनीश ने। दबाव जरूर है क्योंकि उन्हें पता है अगर गेंद रडार में गिरेगी, गेंद अगर सामने बल्लेबाज से गिरेगी तो छोड़ेंगे नहीं। कासर बड़ौली के भूखे शेर हैं, बस दहाड़ की इनकी आवश्यकता है इस मैच में। वो दहाड़ अभी तक दिखी नहीं है। आयुब शेख ने केवल जड़ा है सिक्सर और अच्छा शॉट है। ये खिलाड़ी तैनात है, बहुत दूर से चेस कर रहे हैं, एक रन पूरा करेंगे और केवल एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा टीम दत्तगुरु 11 कासर बड़ौली को। और रन संख्या टोटल है 17 रन स्कोर कार्ड पर। अभी भी 14 गेंदों का खेल बाकी है और 14 गेंदों में रनों की आवश्यकता रहेगी इस मैच में। 57। और यहाँ पर भी ज्यादा बाहर गेंद है। इस ओवर में दबाव रजनीश के ऊपर भी है क्योंकि ये 2 गेंदों पर अगर 2 सिक्सर लगते हैं ना तो वाकई में मैच में जान आ जाएगा, मैच की इक्वेशन को बदला जा सकता है। आयुब शेख जब तक खड़े ना तब तक मैच का रिजल्ट जो है मैं कहूंगा कासर बड़ौली के खेमे में जरूर है। ओहो, विकेट करने की कोशिश थी, जाता बाहर की गेंद है ये। संपर्क हालांकि नहीं हुआ, बैट और बॉल का पैड पर लगी थी, हल्की सी अपील थी, लेकिन पूरी तरह से जिस प्रकार से सफल हो रहे हैं आयुब शेख, जैसे मानो गेंद अगर संपर्क होती है तो बहुत दूर मारेंगे, लेकिन यहाँ पर संपर्क हुआ नहीं है। 7 गेंदों पर 10 बनाकर खेल रहे हैं आयुब शेख, जिसमें एक शानदार छक्का जड़ा है। अगली गेंद रजीश की। हो यहाँ पर अंपायर का डिसीजन डेफिनेटली नो बॉल आएगा। ये सिक्सर चाहिए था, मस्ट नीडेड बाउंड्री थी टीम दत्तगुरु 11 कासर बड़ौली के लिए, लेकिन यहाँ पर नो बॉल का इशारा अंपायर द्वारा आया है। दबाव है रजनीश के ऊपर, जिस प्रकार से एक्शन रिप्ले देख सकते हो। यॉर्कर डालने की कोशिश थी और बहुत दूर था ये गेंद, इसीलिए संपर्क नहीं हुआ है बल्ले के साथ। रन संख्या 19वें कार्ड पर और ये फ्री हिट फ्री हिट ऑन। आयुब शेख के लिए मैच बदलने के लिए ये परफेक्ट मूवमेंट है। ओह, फ्री हिट की गेंद थी, अबे फ्रॉम द बॉडी खेला है और बहुत ही जन्नाटेदार चाबुक स्ट्रोक, कड़क स्ट्रोक, 4 रन। बारह गेंदे 51 रनों की आवश्यकता इस मैच में। अब केवल आकाश रिपट और आयुब शेख को 8-6 मारने हैं 12 बॉल में, और दोनों ने अगर 4-4 भी एक ओवर में मारते हैं तो मैच बन जाएगा। लेकिन यहां से जिस प्रकार से गेंदबाजी पहले ओवर में रही है, टीम को बैकफुट पर लाया है, लेकिन दूसरे ओवर में वाकई में रन्स आए जरूर हैं। टोटल अगर बात की जाए दूसरे ओवर के 17 रन आए हैं, जिसमें 1-6 1-4, हालांकि नो बॉल की अगर गेंद कन्वर्ट होती, रन संख्या टोटल 23, 12-51। गेंदबाजी के वर्षित आए, ओवर नंबर 3 लेकर मोर्चे पर लगाया गया है, लेकिन यहाँ पर मोर्चा संभाल पाएंगे या देखना होगा। आकाश रिपट हालांकि चल नहीं पाए इस मुकाबले में, 4 में 3 बनाकर खेल रहे हैं, बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन आत्मविश्वास खोना नहीं पड़ेगा। 12 गेंदे 51, आकाश ऑन स्ट्राइक। हाफ ट्रैकर, संपर्क नहीं है, खिलाड़ी दूर रहेंगे और एक की मांग यहाँ पर 1 रन, हालांकि डेफिनेटली इजीली मिलेगा। 1 से ज्यादा रन यहाँ पर नहीं ले रहे हैं। 11 गेंदे 50 की आवश्यकता इस मैच में। आदरणीय जीतू दादा रुबाबदार, इनके तरफ से 3000 रुपए, लगातार 3 बॉल 3 सिक्सर के लिए। स्वराजी कासोड़े इनके तरफ से भी 1000 रुपए और प्रशांत मोरे चिची इनके तरफ से भी 1000 रुपए।
क्या बड़े शो देखने मिलेंगे। हैट्रिक सिक्सर के लिए 5,000 रुपए कैश प्राइज है श्री दत्तगुरु 11 कासर वडोली टीम के बल्लेबाजों के लिए, लेकिन अभी तक केवल एक सिक्स आया है। ओहो, यहाँ पर देखना पड़ेगा बैच की 8 थी और बीट किया है गति के साथ, बीट किया है टप्पे के साथ, बीट किया लाइन के साथ और यहाँ पर दबदबा बनाया है टीम जीटी पैकर्स वर्सोवा 11 टीम ने। हालांकि विकेट खोया नहीं है, लेकिन रनों का सिलसिला बहुत कम रहा है। पहले ओवर में, पहले इनिंग में क्या बल्लेबाजी हुई थी, रनों के ऊपर मुहर लगाई थी समाधान आयरेकर ने, क्या बल्लेबाजी की थी। ओहो, यहाँ पर देखना होगा, पूरी तरह से अपने आप को डिक कर दिया है। कमाल की ये देखा और रिलीज किया है। एक्शन रिप्ले बहुत कमाल का रहेगा। चैनल में गेंद थी और परफेक्ट अंदर गेंद थी। सुपर बॉल, 9 गेंदे 50 रन, 8-6 और 1 डबल। दुविधा में अब टीम श्री दत्तगुरु 11 कासर वडोली। 9 गेंदे 50। आयुब शेख तैयार, एक और बेहतरीन, सुपर गेंद। दोस्तों, अगर गेंदबाजी आपको पसंद आ रही हो तो तालियों के लिए कंजूसी ना करें। क्या गेंद डाल रहे हैं, सुपर बॉलिंग, सब के सब गेंदें अंदर डाली है, मौका नहीं दिया हिलने के लिए। आयुब शेख हालांकि अपने पैरों को जमा कर खेल रहे हैं। जिस प्रकार में फ्रीजर में आइस जम जाता है, उस प्रकार से पैरों का भी मूवमेंट नहीं हुआ है और दबाव बनाया। 8 गेंदे 50 रन। ये संपर्क यहाँ पर देखना पड़ेगा कितना बेहतर है। हालांकि यहाँ पर कैच पकड़ लिया गया है डीप लॉन्ग ऑन पर और पारी समाप्त होती हुई मिस्टर आयुब शेख की। वेल डन आयुब। हमारे डीका स्पोर्ट्स के सभी कैमरामैन, इनका भी बहुत बहुत धन्यवाद करना पड़ेगा। हमारे ऑपरेटर ऋषिकेश पुजारी, हमारे सामने के मेन जो कैमरामैन है कौशल सिंह जी, और हमारे ऑफ साइड में कैमरामैन जो है आकाश माल। हमारे डीका स्पोर्ट्स के सभी कैमरामैन का भी बहुत बहुत धन्यवाद रहेगा। स्पेशल थैंक्स टू डीका स्पोर्ट्स। हमारे स्कोरर आदरणीय तुषार जी पाटिल सर। और पटकी हुई गेंद थी सुशांत मुकादम के लिए, घुमा कर मारा है गेंद को। इस वक्त बैकवर्ड स्क्वायर क्षेत्र में फील्डिंग बेहतर हुई है। केवल 1 रन मिलेगा, रन संख्या टोटल 25। वेल डन बाय मिस्टर वर्षित। केवल 2 रन और 1 विकेट। वाह 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 वर्षित, वाह क्या गेंदबाजी की है। मनों को जीता है, दिलों पे राज किया है और अपना दबदबा आज इस बादशाह चषक में दिखाया है। हालांकि सबसे इकोनॉमिकल गेंदबाजी पहले दिन में हमने देखी थी मिस्टर अजीब खान द्वारा, दूसरे दिन में टीम साई माहौली बोरीवली के लिए प्रशांत कोरगांवकर, और आज का ये तीसरा जो दिन रहा है मिस्टर वर्षित के नाम, जो कि इकोनॉमिकल गेंदबाजी 2 रन दिए। हालांकि 2 के नीचे अभी तक किसी ने भी रन दिया नहीं है आकाश आए गेंदबाजी के लिए। ओ लेग ब्रेक गेंद, यहाँ पर पूरी तरह से फिंगर को रोल किया है और ये डॉट गेंद। गुड बॉलिंग बाय आकाश, टीम के कैप्टन है। और नितिन वैद्य ने भी हालांकि पहले इनिंग में भी 3 विकेट 2 हालांकि अपने नाम किया। और यहाँ पर सुशांत मुकादम के बल्ले से सिक्सर, किंग कासर वडोली का आता हुआ सिक्सर 6। हालांकि मैच का इक्वेशन कुछ भी है, सुशांत मुकादम कासर वडोली के सिक्सर किंग हैं और रहेंगे, ये दर्शाते हुए मैदान के बीच में। अद्भुत मारा है, लेट आया लेकिन ग्रेट आया है सुशांत मुकादम के बल्ले से। यहाँ पर स्लोवर गेंद दी, फिर से फिंगर रोल किया था आकाश के लिए और एक और डॉट गेंद आती हुई। हमारे तुषार भाई के आंखों में तेल डालकर पूरी स्कोरिंग कर रहे हैं और कानों के पर्दे को साफ कर रहे हैं, वर्ड को भी पकड़ रहे हैं। उड़ाया गेंद को, फिर से एक बार हवा में गेंदे, आकाश जा रहे हैं, क्या पहुंचेंगे? यस पहुंच गए, विकेट सफलता यहां पर आकाश के नाम। सुशांत मुकादम का खेल समाप्त होता हुआ।
हालांकि बल्ले का स्विंग बहुत फोर्स के साथ किया था, हवा में ये लहराई गई कुछ समय के लिए। आकाश दत्तर वहां पर गए और अच्छा कैच लपका है। 5 गेंदों पर 7 बनाकर आउट होते हुए अब मैच में औपचारिकता केवल रह चुकी है। 2 गेंदों खेल बाकी है, 2 बॉल 43 रन इम्पॉसिबल। ओहो, हल्की सी अपील और यहाँ पर भी LBW का शिकार हुए। मोहित आए और मोहित गए, गॉन। आदरणीय प्रेमनाथ दाजी सर, इनकी तरफ से अगर हैट्रिक लेते हैं तो 500 रुपए का कैश प्राइज यहाँ पर दिया जाएगा। एनी 11च्या वतीने देखील जर आकाश दत्तर ने हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक पूर्ण होईल का? लेट्स सी। पहिले हॅट्रिक वैभव धूमच्या नावावर आहेत, टीम कामन 94च्या वतीने। अल्तमश आलाय शेवटचा बॉल फेस करण्याकरिता। 1 बॉल 43 धावा या मॅच मध्ये काय मॅच सजवला गेलाय। जीतू पॅकर्स वर्सोवा टीम आहे आता क्वार्टर फायनल मध्ये। अगदी टीम कामन 94च्या विरोधामध्ये खेळणार आहे अँड हार्ड टीम श्री दत्तगुरु 11 कसर वडोली आणि मिस्टर नितीन वैद्य यांना विनंती असणार आहे की आपण 2000 रुपयाचा कॅश प्राइज आपण कलेक्ट करून जायचा आहे। रुबाबदार आदरणीय जितू दादा टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या वतीने हा 2000चा कॅश प्राइज नितीन वैद्य आपण या।